या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज जातो आहे नारायणगाववरून तराळे म्हणजे आमच्या गावी. तर तुम्ही बघू शकता ही आमची छोटीशी सवारी आहे. एक सेकंड, ही आमची छोटीशी सवारी तुम्ही बघू शकता. केवढं गच्च भरलं आहे या गाडीमध्ये. आमचा ड्रायव्हर म्हणजे माझा भाऊ आहे तो. म्हणजे काका आणि मावशीवरती या दुसऱ्या माळ्यावरती. तर आता किती 5:50 म्हणजे आम्ही 6 वाजेपर्यंत निघू. म्हणजे आम्ही पोचू सकाळी लगभग 6पर्यंत. काय माझं सकाळी 6पर्यंत पोचू ना आपण. ही आमची सुपरफास्ट टर्बो इंजिन V8 इंजिन. आमचा हा ड्रायव्हर. ही गाडी चालवली तर आम्ही पोहोचू 4 वाजेपर्यंत. आता मध्ये पण माझा अंक कोरडा पडला. तर आता आम्ही निघतोय. आमची सगळी पॅकिंग झालेली आहे. मावशी पण आलेली आहे. काका काय बोलणार आहे? मी आता निघतोय. 6 वाजून गेले. असं करत नाही ना तू. भोसरीचा ब्रिज आलेला आहे आणि आपण भोसरीच्या ब्रिजवर आलेलो आहे. बघताय आता की हा भोसरीचा ब्रिज जसा संपेल त्याच्यानंतर नाशिक फाटा वगैरे चालू होईल. नाशिक फाटा हे ब्रिज आहे तो वरना गाड्या जातात आणि हा सेकंड ब्रिज आहे. हा ब्रिज कुठे जाणार आता? हा ब्रिज आता जसं उतरू आपण तसं आपण वाकडकडे जाण्याचा रोड पकडणार आहोत. आणि मेन हायवेला आपण थोड्या वेळाने लागू 15-20 मिनिटामध्ये. त्याला कातळांचा बोगदा म्हणतात. फेमस आहे कातळाचा बोगदा. त्या बोगद्यात जाईपर्यंत बोगद्यातला पण म्हणजे आता साताऱ्याला पोहोचू आपण. वेळ आहे.
हां तर नाश्ता करायला थांबलोय आम्ही आणि मी मागवलं बर्गर. काकांनी मिसळ मागवली. कशी आहे टेस्ट? मला इंडियन बर्गर म्हणतात आणि तो मस्त टेस्ट मस्त आपला टेस्ट चांगली आहे. हो मस्त. नाही 15 मिनिटांचं शूट करायचं. लहान वडा घ्या. तुम्ही घोडे घेताय का? मार्केट साईडला असतील ना पण खूप सारे भेटतील भूक लागली का? नाही. इकडे गाडी थांबून बसायची पाहिजे. आता आपण अणुस्कुरा घाटात आलेलो आहे आणि अणुस्कुरा घाटामधून वाजण्याची 2:41 झालेले आहे. घाटात आलो. किलोमीटर काय आहे? स्टंप कसा लावतो? नाही
नाही ते वरनं तर ठोकल्या. पोल तर उभा करतील पण वरचे अरे वरना परत ठोकल्या त्या स्टंपला कसं ठोकतो तसं. त्याच्यानंतर हे फॅन आहे ना ते लावले. एक पण काय चालू नाही, ते चालू नाही. भरपूर असेल स्टोअर केलेली इलेक्ट्रिसिटी. यांचा मेंटेनन्सचा खर्च भरपूर आहे. हे विंग्स आहेत ना त्यांचा मेंटेनन्सचा खर्च भरपूर आहे. वरती होती आपण पण असं फुटबॉल मारूया काय रे खाली. मी रील मध्ये बघितलेलं तू फुटबॉल मारतो. हे चालू असतं ना रील मध्ये बघितलेलं तो फुटबॉल मारतो त्याला पवन चक्कीवरती. तो बॉल एवढा लांब जातो ना एवढा लांब जातो ना तो बॉल लय लांब गेलेला. एक नंबर वाटतं. ते वजनदार असतं ते असतं ना पातळ. ते पातळ जर जमिनीवर काढलं ना रे तर ते परत नाही लागणार. कंटेनर असतो बघ कंटेनर हा त्याच्या अजून पाठीमागे अजून एक अर्धा कंटेनर लावतात. त्यात ही खरं बोलते. बोट इथून उतरून त्या इथून ना त्या पवन चक्कीवर जाईल ना त्याला मी अजून एक प्लेट चालूच आहे. शॉर्टकट रोड दाखवते बरं का. दाखवलं ना तरडा कळलं काय खारेपाटणात निघतो बरं आहे ना तिकडनं आहे ना. गुगलने दाखवलंय म्हणून गुगलने दाखवलंय खारेपाटण चालतंय ना. चांगलाच असेल ना रोड. जवळजवळ जाण्यासाठी त्यांना जरा पैसे वाटतो गुगल. पण त्यांना हे पाहिजे असते गती पाहिजे असते.